Please like the video and share it with your friends. Subscribe now for more fun. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. आज आपण वर्ग 6वा विषय इतिहास पाठ हडप्पा संस्कृती शिकणार आहोत. मित्रहो, क्षणभर कल्पना करा. त्या काळात वीज नव्हती, मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हते, तरी सुद्धा हे शहर अस्तित्वात होते. या ठिकाणी स्वच्छ आणि रुंद रस्ते, नियोजनबद्ध नगररचना, पक्क्या विटांची घरे, झाकलेली गटारे, समृद्ध व्यापार आणि लेखनाचा वापर होत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी इतकी प्रगत नागरी संस्कृती निर्माण केली होती. भारतीय उपखंडात सुमारे 4500 वर्षांपूर्वी एक प्रगत नागरी संस्कृती विकसित झाली. या संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती असे म्हटले जाते. मित्रहो, आता आपण संस्कृती म्हणजे काय ते समजून घेऊ. संस्कृती म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीच्या आधारे विकसित झालेली जीवन पद्धती. या व्याख्येचा अर्थ होतो की मानव आपल्या परिसरातील नद्या, जमीन, पाणी, जंगल, हवामान आणि इतर नैसर्गिक साधनांचा उपयोग करून आपले जीवन घडवत असतो. यातून निर्माण होणारी सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्था म्हणजे संस्कृती. संस्कृती ही केवळ इमारती किंवा वस्तू नसून ती लोकांची जीवन पद्धती, राहणीमान, व्यवसाय, परंपरा आणि समाज व्यवस्था यांचे एकत्रित स्वरूप असते. आता आपण नदीकाठच्या काही महत्त्वाच्या संस्कृतींविषयी माहिती घेऊ. मित्रहो, नवाश्म युगात मानवाचे जीवन शेतीवर अधिक अवलंबून झाले. यामुळे मानवाची भटकंती थांबली. तो एके ठिकाणी स्थिर जीवन जगू लागला. लोकांनी गाव वसाहती निर्माण केल्या. वस्ती करण्यासाठी या लोकांनी अशा ठिकाणांची निवड केली ज्या ठिकाणी मुबलक पाणी, सुपीक जमीन आणि दळणवळणाची सुविधा उपलब्ध होती. यामुळे बहुतेक गाव वसाहती नद्यांच्या काठावर निर्माण झाल्या. हळूहळू या गावांचे रूपांतर शहरांमध्ये झाले आणि यातूनच नागरी संस्कृती विकसित झाली. जगातील अनेक प्राचीन संस्कृती नद्यांच्या काठावर विकसित झाल्या. यामध्ये टायग्रीस आणि युफ्रेटिस नदीवरील मेसोपोटेमिया, नाईल नदीवरील इजिप्त संस्कृती, होयांग हो नदीवरील चीनची संस्कृती आणि सिंधू नदीवरील हडप्पा संस्कृती. आता आपण भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव कसे मिळाले ते समजून घेऊ. हडप्पा संस्कृतीची अनेक ठिकाणे सिंधू नदीच्या खोऱ्यात सापडली आहेत. यामुळे या संस्कृतीला सिंधू संस्कृती असे म्हटले जाते. परंतु पुरातत्वशास्त्रातील एका महत्त्वाच्या नियमानुसार ज्या ठिकाणी एखाद्या संस्कृतीचे पुरावे प्रथम उत्खननात सापडतात त्या शहराचे नाव त्या संस्कृतीला दिले जाते. सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी उत्खनन सुरू झाले होते. या उत्खननामध्ये हडप्पा या शहराचा शोध लागला. म्हणूनच या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव देण्यात आले. आता आपण या संस्कृतीचा कालखंड समजून घेऊ. हडप्पा संस्कृतीचा इतिहास एका दिवसात घडलेला नाही. या संस्कृतीत काळानुसार अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक बदल झाले आहेत. ही संस्कृती टप्प्याटप्प्याने विकसित झाली आहे. म्हणूनच हडप्पा संस्कृतीचा इतिहास 3 कालखंडांमध्ये विभागला जातो. पहिला कालखंड पूर्व हडप्पा संस्कृतीचा काळ. हा काळ इसवी सन पूर्व सुमारे 3300 ते 2600 असा आहे. हा या संस्कृतीचा प्रारंभीचा काळ होता. या काळात गाव वसाहती निर्माण झाल्या. हळूहळू गावांचे शहरांमध्ये रूपांतर होऊ लागले आणि नागरीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. कालखंड 2
प्रगल्भ हडप्पा संस्कृतीचा काळ. हा काळ इसवी सन पूर्व सुमारे 2600 ते 1900 असा आहे. हा कालखंड हडप्पा संस्कृतीचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळात शहरांची रचना, व्यवस्थापन, व्यापार, हस्तकला, शिल्पकला या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. याच काळात मोहंजेदडो, हडप्पा, धोलावीरा आणि लोथल यासारखी प्रमुख केंद्रे विकसित झाली. तिसरा कालखंड उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ. हा काळ इसवी सन पूर्व सुमारे 1900 ते 1300 असा आहे. या काळात हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास हळूहळू सुरू झाला. अनेक प्रमुख केंद्रे उद्ध्वस्त झाली, तरी काही ठिकाणी सापडलेल्या अवशेषांवरून बदलत्या संस्कृतीचे स्वरूप लक्षात येते. आता आपण हडप्पा संस्कृतीचा स्थान आणि विस्तार समजून घेऊ. हडप्पा संस्कृतीच्या वसाहती मोठ्या प्रमाणावर सिंधू नदीच्या खोऱ्यात आढळतात. सिंधू नदीकाठची सुपीक जमीन शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत होती. यामुळे नदीकिनारी गाव वसाहती निर्माण झाल्या. या गाव वसाहतींचे नियोजनबद्ध शहरांमध्ये रूपांतर होत गेले. हडप्पा संस्कृतीतील काही महत्त्वाची ठिकाणे: हडप्पा, मोहंजेदडो, कालीबंगन, लोथल, धोलावीरा, राखीगडी, बनावली, चन्हूदडो आणि दायमाबाद. या संस्कृतीचा भौगोलिक विस्तार सुमारे 15 लाख चौरस किलोमीटर इतका होता. उत्तरेकडे जम्मू काश्मीरमधील मंडा, पश्चिमेला बलुचिस्तान म्हणजे आजचा पाकिस्तान, दक्षिणेला महाराष्ट्रातील अहिल्यानगर जवळील दायमाबाद, तर पूर्वेला उत्तर प्रदेशातील आलमगीरपर्यंत या संस्कृतीचा विस्तार झाला होता. याचप्रमाणे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील गुजरातमधील धोलावीरा आणि लोथल ही सुद्धा या संस्कृतीची अत्यंत महत्त्वाची ठिकाणे होती. इतक्या विशाल प्रदेशात हडप्पा संस्कृतीचा विस्तार होण्यामागे दूरवरच्या प्रदेशांशी असलेला व्यापार हे एक महत्त्वाचे कारण होते. हडप्पा संस्कृतीच्या विविध ठिकाणांवर झालेल्या उत्खननातून अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. या पुराव्यांमुळे या काळातील लोकांचे जीवन कसे होते याची माहिती आपल्याला प्राप्त होते. मित्रहो, उत्खननात सापडलेले भौतिक पुरावे पाहिल्यास या लोकांची जीवन पद्धती अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध होती हे स्पष्ट होते. हडप्पा संस्कृतीची काही प्रमुख वैशिष्ट्ये: नियोजनबद्ध रचना, सुव्यवस्थित वरुंद रस्ते, पक्क्या विटांची घरे, सांडपाण्याची उत्कृष्ट व्यवस्था, लेख असलेल्या मुद्रा, उत्तम दर्जाची मातीची भांडी आणि विविध प्रकारची खेळणी. हडप्पा संस्कृतीतील लोकांची घरे पक्क्या भाजलेल्या विटांची बांधलेली होती. या विटा प्रमाणबद्ध आकाराच्या होत्या. एका विटेचे प्रमाण साधारणतः 1:2, 2:4 असे होते. यामुळे बांधकाम मजबूत आणि टिकाऊ होत असे. इंग्लिश बॉन्ड पद्धत. हडप्पा संस्कृतीतील लोकांनी त्यांची घरे बांधण्यासाठी एक विशेष पद्धत वापरली होती. या पद्धतीला इंग्लिश बॉन्ड पद्धत असे म्हणतात. या पद्धतीमध्ये आडव्या आणि उभ्या विटा विशिष्ट क्रमाने रचल्या जात होत्या. यामुळे भिंती अधिक मजबूत आणि टिकाऊ बनत असत. ही पद्धत वापरण्यामागे एक महत्त्वाचे कारण होते. पूर, भूकंप आणि कालांतराने होणाऱ्या झिजेपासून घरांना संरक्षण मिळावे म्हणून ही मजबूत पद्धत वापरली जात होती. हडप्पा संस्कृतीतील प्रत्येक घराची रचना अत्यंत विचारपूर्वक केली जात होती. घराच्या मध्यभागी मोठे अंगण असायचे. त्या अंगणाभोवती विविध खोल्या बांधलेल्या असत. अनेक घरांच्या प्रवेशद्वाराजवळ विहीर असायची. विशेष म्हणजे घरामध्ये स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था देखील होती. हडप्पा संस्कृतीतील लोकांनी पाणी पुरवठा आणि सांडपाण्याच्या व्यवस्थेला विशेष महत्त्व दिले होते. प्रत्येक घरातून सांडपाणी बाहेर नेण्यासाठी मातीच्या
भाजक्या पन्हाळ्यांचा उपयोग केला जात असे. हे सांडपाणी मुख्य गटारात सोडले जात असे. रस्त्यावरील गटारे पक्क्या विटांनी बांधलेली होती. विशेष म्हणजे ही गटारे वरून व्यवस्थित झाकलेली होती. यामुळे दुर्गंध पसरत नसे आणि सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण होत असे. हडप्पा संस्कृतीतील नगररचना अत्यंत नियोजनबद्ध होती. रस्ते रुंद व सरळ बांधले जात असत. एक रस्ता दुसऱ्या रस्त्याला काटकोनात छेदत असे. या विशिष्ट रचनेमुळे चौकोनी मोकळ्या जागा तयार होत असत आणि या जागांमध्येच घरे बांधली जात असत. हडप्पा संस्कृतीतील नगरांचे सहसा 2 किंवा अधिक विभाग केलेले असायचे. प्रत्येक विभागाभोवती स्वतंत्र तटबंदी असायची. उंचावर बांधलेल्या विभागाला बालेकिल्ला असे म्हटले जात असे. इतिहासकारांच्या मते बालेकिल्ल्यात अधिकारी वर्गांची वस्ती असावी. बालेकिल्ल्याबाहेर सर्वसामान्य लोक राहत असावेत. बालेकिल्ला म्हणजे किल्ल्याचा सर्वात आतला सुरक्षित आणि उंच भाग. या भागात साधारणपणे राजवाडा, दरबार, शस्त्रागार, धान्य कोठार, देवळे यासारख्या महत्त्वाच्या इमारती असत. या विशिष्ट रचनेमुळे संरक्षण आणि प्रशासन हे दोन्ही घटक सोयीचे होत होते. हडप्पा संस्कृतीतील सर्वात प्रसिद्ध स्थापत्यांपैकी एक म्हणजे मोहंजेदडो येथील महास्नानगृह. हे त्या काळातील स्थापत्य कलेचा आणि अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना समजला जातो. काही इतिहासकारांच्या मते या ठिकाणी धार्मिक प्रकारचे विधी केले जात असावेत. महास्नानगृहामध्ये एक मोठे जलकुंड आहे. याची लांबी सुमारे 12 मीटर, रुंदी 7 मीटर आणि खोली 2.5 मीटर इतकी आहे. हे संपूर्ण जलकुंड पक्क्या विटांनी बांधलेले होते. यामध्ये पाणी भरण्यासाठी आणि पाणी बाहेर काढण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. या जलकुंडाभोवती अनेक लहान खोल्या देखील होत्या. हडप्पा संस्कृतीतील लोकांचा आहार विविध प्रकारचा होता. त्यांच्या मुख्य अन्नधान्यांमध्ये गहू, सातू म्हणजेच बार्ली, वाटाणा, तीळ, नाचणी, मसूर, विविध प्रकारच्या डाळी इत्यादींचा समावेश होता. काही पुराव्यांवरून दूध आणि मासे यांचाही या लोकांच्या आहारात समावेश असल्याचे स्पष्ट होते. हडप्पा संस्कृतीतील मातींची भांडी अतिशय सुंदर बनवलेली असत. या भांड्यांवर लाल रंगाचा आधार देऊन त्यावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली असायची. या नक्षीमध्ये माशांचे खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळाची पाने यासारखे सुंदर नमुने आढळून येतात. वस्त्र आणि दागिने. पुरातत्वीय पुराव्यांवरून असे दिसते की हडप्पा संस्कृतीमधील लोक कापसाचे आणि रेशमी कपडे वापरत असत. पुरुष आणि स्त्रिया दोघेही गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे परिधान करत असत. हडप्पा संस्कृतीतील लोक दागिने तयार करण्यात अत्यंत कुशल होते. ते माती, रंगीबेरंगी गारगोटीचे दगड, शंख, तांबे, चांदी, सोने इत्यादींपासून ते मणी तयार करत असत. या मण्यांना मेसोपोटेमिया या संस्कृतीमध्ये मोठी मागणी असायची. हे लोक हार, कर्णभूषणे, बाजूबंद, बांगड्या, अंगठ्या, कंबरपट्टा इत्यादी प्रकारचे अलंकार वापरत असत. व्यवसाय आणि व्यापार. हडप्पा संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती होता. हे लोक विविध पिकांची लागवड करत असत. यामध्ये गहू आणि सातू ही मुख्य पिके होती. या लोकांना कापसाचेही ज्ञान होते. कापसापासून धागे तयार करून कापड विणण्याचे कौशल्य या लोकांकडे होते. शेतीबरोबरच अनेक उद्योगधंदेही या ठिकाणी विकसित झाले होते. हडप्पा संस्कृतीमधील कारागीर लोखंड, कांस्य, माती, सोने यापासून
विविध वस्तू तयार करत असत. हे लोक सुंदर मातीची भांडी बनवत असत, कापड विणत असत आणि आकर्षक दागिनेही तयार करत असत. विशेष म्हणजे हडप्पा संस्कृतीतील लोकांना नौकानयनाचे ज्ञान होते. यामुळे यांना समुद्रमार्गे दूरवरच्या प्रदेशांशी व्यापार करणे शक्य झाले होते. कालीबंगन येथे हडप्पा काळातील प्रगत शेतीचा पुरावा सापडला आहे. हडप्पा संस्कृतीमधील महत्त्वाचे शहर म्हणजे कालीबंगन. हे शहर आजच्या राजस्थान राज्यातील हनुमानगड जिल्ह्यात घग्गर नदीच्या काठी वसलेले आहे. या ठिकाणी जगात सर्वात जुनी नांगरलेली शेतजमीन सापडली आहे. यावरून कालीबंगनमधील लोक शेतीमध्ये अत्यंत प्रगत असल्याचे स्पष्ट होते. हे लोक गहू, सातू आणि हरभरा यासारख्या पिकांची लागवड करत होते. आजही राजस्थानमध्ये काही ठिकाणी उंटांच्या साहाय्याने नांगरणी केली जाते. विशेष म्हणजे आजच्या नांगरणीच्या खुणा आणि कालीबंगनमध्ये सापडलेल्या नांगरांच्या खुणांमध्ये साधर्म्य आढळून येते. कालीबंगन येथे अग्निकुंडे सापडली आहेत. इतिहासकारांच्या मते या अग्निकुंडांचा उपयोग धार्मिक विधींसाठी केला जात असावा. याशिवाय इतर हडप्पा शहरांप्रमाणे येथेही नियोजित सांडपाणी व्यवस्था, विटांची घरे, विविध मुद्रा सापडल्या आहेत. अनेक प्रकारच्या मुद्रा सापडल्या आहेत. हडप्पा संस्कृतीतील लोकांनी केवळ आपल्या गावांशी किंवा शेजारच्या शहरांशीच व्यापार केला नाही. या लोकांनी दूरवरच्या देशांशीही व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते. या लोकांचा व्यापार मुख्यतः मेसोपोटेमिया म्हणजेच आजचा इराक तसेच इजिप्त या प्रदेशांशी होत असे. हे लोक मणी, दागिने, मातीची भांडी आणि कापूस निर्यात करत असत. या बदल्यात धातू, मौल्यवान दगड आणि इतर आवश्यक वस्तू आयात करत असत. यावरून या काळातील आंतरराष्ट्रीय व्यापार विकसित होता हे स्पष्ट होते. फायन्स. हडप्पातून निर्यात होणाऱ्या महत्त्वाच्या वस्तूंमध्ये फायन्स या पदार्थाचा समावेश होता. फायन्स हा काचेसारखा दिसणारा एक पदार्थ आहे. हा पदार्थ मुख्यतः निळ्या, हिरव्या आणि चिंतामणी रंगात तयार केला जात असे. या पदार्थापासून बांगड्या, मणी आणि दागिने बनवले जात असत. हडप्पामध्ये तयार होणाऱ्या फायन्सच्या वस्तूंना दक्षिण मेसोपोटेमियातील सुमेर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे पुरावे सापडले आहेत. हडप्पातून निर्यात होणारी आणखी एक महत्त्वाची वस्तू म्हणजे कार्नेलियन. याला अकीक असेही म्हटले जाते. हा लालसर रंगाचा एक मौल्यवान दगड आहे. यापासून लांब आणि गोल मणी तयार केले जात असत. हे मणी मेसोपोटेमिया या ठिकाणी विकले जात असत आणि तेथील लोक दागिन्यांमध्ये तसेच धार्मिक वस्तूंमध्ये या पदार्थाचा वापर करत असत. या व्यापारामुळे हडप्पा संस्कृतीला मोठी आर्थिक समृद्धी मिळत गेली. इनन्ना देवी आणि लाजवर्दी. इनन्ना देवी ही सुमेर संस्कृतीतील एक प्रमुख देवता मानली जाते. मेसोपोटेमिया येथील महाकाव्यांमधून हडप्पा संस्कृतीच्या व्यापाराविषयी माहिती मिळते. इनन्ना देवी तिच्या वैभवाचे प्रतीक म्हणून लाजवर्दी म्हणजेच लॅपिस लाझुली या निळ्या रंगाच्या मौल्यवान दगडाचा वापर करत असे. प्राचीन काळात हा दगड अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान मानला जात असे. या दगडाच्या खाणी अफगाणिस्तानमध्ये अस्तित्वात होत्या. हडप्पाकालीन व्यापारी हा दगड मेसोपोटेमियामध्ये विकत असत. येथे या दगडाला खूप मोठी मागणी होती. हडप्पा संस्कृतीतील लोथल हे अत्यंत महत्त्वाचे शहर समजले जाते. हे त्या काळातील व्यापाराचे एक मोठे बंदर होते. या ठिकाणी जहाजे थांबण्यासाठी असणारी
प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे. या गोदीवरून हडप्पामधील समुद्री व्यापार विकसित असल्याचे स्पष्ट होते. लोथल येथील बंदरामधून अरबी समुद्राच्या किनाऱ्याने इराणच्या आखातापर्यंत व्यापार चालत असे. हडप्पा संस्कृतीतील मुद्रा प्रामुख्याने व्यापारासाठी वापरल्या जात असाव्यात. या मुद्रांवर बैल, हत्ती, म्हैस, गेंडा आणि वाघ यासारख्या प्राण्यांची चित्रे कोरलेली असत. काही मुद्रांवर मनुष्याकृती देखील आढळून येतात. विशेष म्हणजे येथील काही मुद्रांवर एकशृंगी या कल्पित प्राण्याचे चित्रही आढळून येते. हडप्पा संस्कृतीमधील लोक केवळ शेतकरी किंवा व्यापारी नव्हते. हे लोक अत्यंत कुशल कारागीर देखील होते. या लोकांनी माती, धातू आणि मौल्यवान दगडांचा वापर करून अनेक सुंदर वस्तू तयार केल्या होत्या. या कलाकृतींवरून त्या काळातील तंत्रज्ञान, सौंदर्यदृष्टी आणि कला कौशल्य विकसित असल्याचे स्पष्ट होते. कांस्य नर्तकी. हडप्पा संस्कृतीतील सर्वात प्रसिद्ध कलाकृती म्हणजे कांस्य नर्तकी. ही मूर्ती मोहंजेदडो येथे उत्खननात सापडली आहे. कांस्य धातूपासून बनवलेली ही मूर्ती त्या काळातील धातुकामाच्या प्रगत तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना समजली जाते. हडप्पा संस्कृतीतील आणखी एक प्रसिद्ध कलाकृती म्हणजे राजा धर्मगुरू. हा पुतळा मोहंजेदडो येथील उत्खननात सापडला आहे. सध्या हा पुतळा नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात जतन करून ठेवलेला आहे. मातीची खेळणी. हडप्पा येथील उत्खननात अनेक मातीची खेळणी सापडली आहेत. यामध्ये बैल, कुत्रा, हत्ती, चाकावर फिरणारी गाडी, भिंगरी, शिट्टी या वस्तूंचा समावेश आहे. हडप्पा संस्कृती ही भारतातील अत्यंत प्रगत आणि संपन्न अशी नागरी संस्कृती होती. परंतु काही काळानंतर या संस्कृतीचा हळूहळू ऱ्हास होऊ लागला. या संस्कृतीच्या ऱ्हासामागील काही महत्त्वाची कारणे. कारण क्रमांक 1. हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे या ठिकाणच्या नद्यांच्या प्रवाहामध्ये बदल झालेला असावा. सिंधू आणि इतर नद्यांनी आपला मार्ग बदलल्यामुळे येथील अनेक भागांमध्ये पाण्याचा तुटवडा निर्माण झाला. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे शेतीवर मोठा परिणाम झाला. शेती कमी झाली आणि लोकांचे दैनंदिन जीवनही कठीण बनले. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे महापूर, दुष्काळ आणि भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्ती. या आपत्तीमुळे अनेक नगरे उद्ध्वस्त झाली असावीत. यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणांचा शोध घ्यावा लागला. अनेकांनी आपली वस्ती सोडून इतर भागात स्थलांतर केले असावे. कारण क्रमांक 3. सुमेर बरोबरचा व्यापार मंदावणे. हडप्पा संस्कृतीच्या समृद्धीमागे व्यापार हा एक महत्त्वाचा घटक होता. इसवी सन पूर्व 2300च्या सुमारास सुमेर या शहराबरोबरचा हडप्पाचा व्यापार मंदावू लागला. व्यापार कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. उद्योगधंदे कमी होऊ लागले. हळूहळू हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. मित्रहो, सार्गन हा मेसोपोटेमिया येथील अक्कड या साम्राज्याचा सामर्थ्यवान राजा म्हणून ओळखला जात होता. या राजाच्या काळात मेसोपोटेमिया आणि हडप्पा संस्कृती यांच्यामध्ये सागरी व्यापार होत असे. या व्यापारामध्ये लाजवर्दी, सोने, चांदी, तांबे, मणी यासारख्या मौल्यवान वस्तूंची देवाणघेवाण होत असे. मात्र सार्गन या राजाच्या काळानंतर मेसोपोटेमियामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. या अस्थिरतेचा थेट परिणाम हडप्पा संस्कृतीच्या व्यापारावर झाला. हळूहळू व्यापार कमी झाला. यामुळे हडप्पा संस्कृतीतील नगरांची अर्थव्यवस्था उतरणीला लागली. उद्योगधंदे कमी झाले. अनेक लोकांनी मोठी शहरे सोडून लहान गावांकडे स्थलांतर केले.
या सर्व कारणांमुळे हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होत गेला. आज हडप्पा संस्कृतीची अनेक महान शहरे लोप पावली असली तरी या शहरांच्या अवशेषांमधून त्या काळातील इतिहास, परंपरा आणि जीवनशैलीची अमूल्य माहिती आपणास प्राप्त होते. या उत्खननात मिळालेल्या पुराव्यांवरून आपल्याला त्या काळातील नगररचना, शेती, व्यापार, हस्तकला, कला, समाजव्यवस्था, स्वच्छता आणि तंत्रज्ञान यांचा अभ्यास करता येतो. हडप्पा संस्कृतीने नियोजनबद्ध शहरांची संकल्पना, स्वच्छतेचे महत्त्व, उत्तम जलव्यवस्थापन, प्रगत शेती, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि उत्कृष्ट हस्तकलेचा अमूल्य वारसा मानवजातीला दिला आहे.